सध्याचं उपोषण आहे आपलं, काय कशाचं आहे उपोषण? तर उपोषणाचा विषय म्हणजे काय तुम्हाला सांगतो, गेले 3 वर्ष झाले आम्ही अर्ज करत आहेत, तहसील कार्यालयाला अर्ज करत आहेत, उपअभियंत्याला अर्ज करत आहेत, सार्वजनिक बांधकामाला अर्ज करत आहेत विभागाला. त्यांची काही दखलच घेतली नाही. त्यांनी काय गेल्या 3 वर्ष झाले अर्ज करून काय फायदा झाला नाही, काही नाही. माझं तिथं शेतामध्ये पीक पाण्यामध्ये आता सध्या उभं आहे, सगळं पीक करपून गेले पाण्यामुळं. तहसीलला आपल्या तलाठी साहेब येतात, त्यांनी पंचनामा करून गेले. त्यांनी काय हे पंचनाम्याचं काहीच हे झालं नाही. बांधकाम विभागाला येतात, बघून जातात. त्यांचं काहीच अजून म्हणजे पाणी त्यांचं म्हणणं आहे की पाणी इकडून काढून द्यायचं, तिकडून काढून द्यायचं, पण काही त्याचे अजून त्यांनी घेतलेच नाही. समजा हे त्याच्या मनावर घेतलं नाही काम, काही नाही. हे MDR 16 रस्ता आहे ना, ते ताडकळस कळगाव MDR 16 रस्ता आहे, तिथं पुलाचं बांधकाम आहे. पूलसुद्धा तिनं बांधलं नाही. त्यांचं म्हणणं आहे की दुसरीकडून पाणी काढून द्यायचं. ते शेतकरी दुसरीकडले पाणी काढून देत नाहीत. ते पुलाचं बांधकाम त्यांनी करून दिल्यावर आम्हाला उपोषणाला बसायची गरजच नाही ना ते रोड कधी झाला? रोड सर 2023 मध्ये झालेला आहे. जवळपास 3 वर्ष झालेलं आहे. 3 वर्ष झाले रोडला. ते पूल का बंद झाला त्यांनी? पूल त्या समोरच्या शेतकऱ्यांना अडवला, पूल त्याच्यामुळे बंद झाला. त्या नळ्या टाकल्या होत्या पुलाच्या, सर्व काम झालं होतं. त्या शेतकऱ्यांना नळ्या काढल्यामुळे सर आम्ही अडचणीमध्ये आलो. आम्ही प्रशासनाला कळवलो, पण प्रशासन आम्हाला दखल घ्यायला तयार नाही ना साहेब. तुम्ही आता काय करणार? तर आम्ही काय सर, आम्ही आपल्या काय ह्याचा उपोषणाचा अर्ज दिलेला आहे. उद्याच्याला आमरण उपोषणाला बसणार आहेत सर. माझे सर्व कुटुंब घेऊन इथं बसणार आहे मी. माझं काम नाही होत तोपर्यंत बसणार, उपोषण सोडणार नाही.